सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. आपले मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ, भजनी मंडळ गिरगाव. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. राहो आता हेच ध्यान, डोळा मन लंपट, कोंडू कोंडुनी धरीन जीवे देह भावे पुजीन. होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी, कोंडू कोंडुनी धरीन जीवे देह भावे पुजीन. तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या, कोंडू कोंडुनी धरीन जीवे देह भावे पुजीन. विठाला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. टाळी 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 टाळी. माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या, कायमा जीवाने मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग. विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वैराग्यस्य परममूर्ती देहुनिवासी ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करून त्या स्वरूपाच्या पायाच्या ठिकाणी दृष्टी स्थिर राहावी, मन तिथं रमल्या जावं अशी अपेक्षा करणारा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. ग्रामस्थ मंडळी गिरगाव, भाविक भक्तांच्या सहकार्यातून सहभागातून, ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनात, तरुण मंडळीच्या उत्स्फूर्त सहभागातून, माता भगिनींच्या लक्षणीय उपस्थितीमध्ये गावातील आणि परिसरातून आलेल्या भाविकांच्या अतिशय देखण्या उपस्थितीमध्ये चाललेला हा सोहळा, गेल्या 12 वर्षापासून साजरा होत असलेला हा उत्सव आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहानं करणारी जी गावं आहेत, त्या बोटावर मोजण्या इतक्या गावामध्ये अग्रक्रमानं नाव घ्यावं असं आपलं गाव आहे. मला इतकं समाधान वाटलं. महाराजांच्या जयंतीचा उत्सव आपण 7 दिवसाच्या सप्ताहानं करतोय, भागवत कथेनं करतोय, कीर्तन महोत्सवानं करतोय. याच्यातच सर्व काही आलं. महाराजांना आवडणारी जयंती आपण त्यांची साजरी करतोय. मी गेल्या 23 वर्षापासून कीर्तनं करतो. महाराष्ट्रभर तरुणांना हेच सांगतो कीर्तनातून, माझ्या राजाची जयंती जर करायची असेल तर दारू पिऊन डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा टाळ मृदंगाच्या घोषात नाचण्याचा प्रयत्न करा. भगवा ध्वज खांद्यावरती घ्या. छत्रपती शिवरायांसाठी एखादी मशाल पेटवा. एखाद्या गोरगरीब कुटुंबाला सहकार्य करा. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये माझ्या राजाची मिरवणूक काढा. असं मी फक्त सांगत होतो, ते प्रत्यक्ष पाहायला मिळालं आपल्या गावामध्ये. तेव्हा गावकरी बांधवांना मनापासून धन्यवाद. आजपासून 19 फेब्रुवारीपर्यंत
चाललेला हा भव्य आणि दिव्य सोहळा महाराजांच्या 19 फेब्रुवारीच्या जन्म उत्सवाचा शुभारंभ आज माझ्या कीर्तनानं होतोय, याचा मला मनस्वी आनंद आहे. माझं नाव तुकाराम असल्याचं कुठंतरी आज मला स्वाभिमान वाटतोय आणि नक्की सार्थक झाल्यासारखं वाटतंय. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगद्गुरू तुकोबारायाच्या रूपानं भक्ती आणि छत्रपती शिवरायांच्या रूपानं शक्ती 350 वर्षापूर्वी अवतरित झाली. आणि योगायोगानं आताच माघ शुद्ध पंचमी झाली, वसंत पंचमी, जगद्गुरूंचा जन्म उत्सव आणि 19 फेब्रुवारीला महाराजांचा जन्म उत्सव. अवघ्या 15 दिवसाच्या अंतरात भक्ती आणि शक्तीचे जन्म उत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचं अहोभाग्य आहे. आताच तुकोबारायाचं चरित्र लोणार तालुक्यामध्ये आम्ही 7 दिवस केलं. तेव्हा जेवढे तुकोबाराय मांडले तेवढे शिवराय मांडण्याचा प्रयत्न केला. आजच्याही कीर्तनात जेवढे तुकोबाराय सांगायचे तेवढेच छत्रपती शिवराय सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण सोहळाच आज हा त्यांच्यासाठी आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं जयघोष करा, मग कीर्तनाला आरंभ करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. बस आता मावळी गोळा झाली. मग आता कीर्तनाला जोश आला म्हणून समजावे. आला अशा उत्सवातून आपल्याला जगाला दाखवून द्यायचे की आम्ही भक्तीलाही तेवढंच मानतो आणि शक्तीला सुद्धा तेवढंच मानतो. आणि दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. राष्ट्र निर्माणासाठी दोन्हीची गरज आहे. भक्तीचीही गरज आहे आणि शक्तीचीही गरज आहे. आमचे संत स्वतःच्या छातीला हात लावून नेहमी बोललेत, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला झुंजार ते एक विष्णुदास जय. आमच्या संतांना नेहमी स्वाभिमान वाटलाय. आणि तुकोबाराय तर अगदी शिवरायांच्या कार्याला, शिवराय जसे राष्ट्रभक्त आहेत तसे तुकोबाराय राष्ट्र निर्माते आहेत. तुकोबारायाची अभंगातली भाषा पहा. धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेची आम्हा करणे काम. हे धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेची आम्हा करणे धर्मरक्षणाकारणे संत होता ती अवतीर्णी. धर्मरक्षा वयासाठी करणे अटी आमासी. महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती वाहिली. स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून 500 मावळ्यांना घेऊन प्रवास सुरू केला. महाराजांनी घोषणा केली होती, जो माझ्या स्वराज्याच्या कामी सहकार्य करेल, जो माझ्या सैन्यात सामील होईल, त्याला सोन्याचं कडं बक्षीस देण्यात येईल. पण लोक विचार करायचे, महाराज सोन्याच्या कड्यासाठी जीव कोणी धोक्यात घालायचा? 4 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या. गोळकोंड्याचा कुतुबशहा होता, विजापूरचा आदिलशहा होता, अहमदनगरचा निजामशहा होता आणि दिल्लीवरून मोगल बादशहा घारीच्या नजरेनं टपून बसला होता. एवढ्या 4 सत्ता हैदोस घालत असताना ह्या 16 वर्षाच्या पोराच्या नादाला कोणी लागावं आणि कशासाठी लागावं?
काहींची कुजबूज सरदारांची चालू होती. याच्या बापानेही प्रयोग करून पाहिला होता आणि शहाजीराजांनी खरंच प्रयोग केला होता. विजापूरचा आदिलशहा रणांगणात मृत्युमुखी पडला. त्याचं 6 वर्षाचं पोर, त्याला बादशहा केलं शहाजीराजांनी. त्याला मांडीवर बसवायचं आणि त्याच्या नावाचा शिक्का करून कारभार स्वतः चालवायचा. म्हणून स्वराज्य संस्थापक जर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर स्वराज्य संकल्पक म्हणून शहाजीराजांकडे पाहावं लागेल आपल्याला. लोक चर्चा करायचे त्याच्या वडिलांनी प्रयोग केला होता, असफल झाला, मग याचं काय खरंय? हे तुकोबारायांच्या लक्षात आलं. शोभा स्वराज्य निर्माणाचं कार्य हाती घेऊन निघालेत, पण लोक पाहिजे तसा त्यांना प्रतिसाद देत नाहीत. मावळ प्रांतामध्ये तुकोबारायांची कीर्तन होत असायची. तुम्हाला मी पटवून देईल 2 मिनिटात. 1608ला तुकोबारायांचा जन्म झालाय आणि 1630ला महाराजांचा जन्म झाला. 22 वर्षाचं वय तुकोबारायाचं असताना शिवराय जन्माला आले. मग खऱ्या अर्थानं तुकोबारायाच्या जीवनाला कलाटणी 21व्या वर्षी मिळाली. 2 भाग आहेत महाराजांच्या जीवनाचे, 21चा पूर्वार्ध आणि 21चा उत्तरार्ध. 42 पर्यंत महाराज राहिले. 1650 20 वर्षाचे शिवराय असताना जगद्गुरूंचं वैकुंठगमन झालं आणि 1646ला शिवरायांनी राष्ट्र निर्माणाची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं या भावनेनं प्रेरित होऊन प्रवास सुरू केला. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये शिवरायांना तुकोबारायाची कीर्तन ऐकायला मिळाली. पत्र आहेत तसे उल्लेख आहेत त्या पत्रांमध्ये, गॅझेटमध्ये ते पुरावे आपल्याला सापडतील. मग तुकोबारायांकडे ही तक्रार आहे शिवरायांची, आम्ही स्वराज्याचं काम करायला निघालोय, आम्ही देवाचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करतोय आणि आम्हाला समाजातून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यावेळेला तुकोबारायांनी स्वतः मावळ भागात जाऊन कीर्तनं केली आणि कीर्तनामध्ये स्वामी निष्ठेचं चिंतन केलं. पाईक सेवक राष्ट्र निर्माणासाठी योद्ध्याची क्षत्रियाची किती गरज आहे हे तुकोबारायांनी पटवून दिलं. पाईकीच्या अभंग आहेत महाराज गाथ्यामध्ये, वाचले तर अंगावर काटा उभा राहतो. तुकोबारायांनी लोकांना पटवून दिलं, पारतंत्र्यात जगण्यापेक्षा स्वातंत्र्यामध्ये मोकळा श्वास घेणं कधीही चांगलं, आणि स्वातंत्र्याचं जीवन जगता येत नसेल तर मग मेलेलं बरं. तुकोबारायांनी शुरांना हे पटवून दिलंय. आणि तुम्हाला सांगू महाराज, शुरांना दोन्हीकडे किंमत असते. वीर लढता लढता धारातीर्थी पडला तर तो वैकुंठाला जात असतो, आणि वीर जवान लढता लढता विजयी झाला तर तो सन्मानाचा मानकरी होत असतो. भगवद्गीता हेच सांगते, हतोवा प्राप्सेसी स्वर्गम जितवावा भोक्षसे महिम. तुका म्हणे शूर दोही पक्षी भर, तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मन पावे, मरता मुक्त झाला मन पावे, मरता मुक्त तुका म्हणे शुर दोही पक्षी भर, मरता मुक्त झाला मन पावे, मरता मुक्त झाला मन पावे. तुका मरता दोही पक्षी भला. योद्धा लढताना धारातीर्थी पडला तरी कामाला आला, आणि योद्धा विजयी झाला तरी कामाला आला. म्हणून मी नेहमी सांगतो महाराज, त्या काळात शिवाजी महाराजांना सहकार्य करणारे वीर आणि आज देशाच्या सीमेवर लढणारे जवान माझ्या नजरेत दोघं एकाच योग्यतेचे आहेत. आणि
मला इतका आदर वाटतो महाराज. हे आमचे गायक वादक नितांत आदर आहे यांच्या प्रती. थंडी ऊन वारा पाऊस मोटरसायकलवर फिरतात महाराज. आमचे गणेश महाराज आज निशाण्याला गेले. सिंथवादकही कुठतरी अकोल्याला गेले. सोपान महाराज कीर्तनाला गेले. प्रवास आमचा दिवस रात्र. आमचा प्रवास तुम्ही फक्त ऐकायचा महाराज. रात्री तुमच्या गिरगावला असतो आणि सकाळी लोणारला जातो. म्हणजे उद्या लोणारला आहे मी. लोणार करून रात्री अहमदपूरला येतो आणि अहमदपूर करून यवतमाळला जातो. कीर्तनकार गायक वादक यांच्या प्रती मला नितांत आदर आहे. पण पुढचं वाक्य ऐका. गायक वादक कीर्तनकाराप्रती जेवढा आदर वाटतो त्याच्या चौपट आदर मला देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती वाटतो. सांगा मला, वाटला पाहिजे का नाही वाटला पाहिजे? वाटलाच पाहिजे. आपण इथं सुखानं कीर्तन ऐकतोय कारण ते तिथं उभे राहिले. आपण इथं निवांत बसतोय ते तिथं लढतायत. आपण ढाराढोर झोपतोय आपल्यासाठी ते जागे राहतात. आपण सुखाचे 4 घास खातोय आपल्यासाठी ते तिथं उपाशी राहतात. आपण मायबापाची सेवा करू शकतोय कारण आपल्यासाठी त्यांनी मायबाप सोडून सीमेवर गेलेत. आपण बायका पोरात राहून संसार करतोय कारण आपल्यासाठी बायका पोरांना टाकून ते देशाच्या सीमेवर लढण्यासाठी गेलेत. थोला मोलाचं वाक्य ऐका. 2 लोकांना कधीच विसरायचं नाही. एक जवान आणि दुसरा किसान. ज्याच्यामुळे तुमच्या पोटात 4 घास जातात त्या किसानाला विसरू नका. आणि ज्यामुळे तुमच्या त्या अन्नाचं रक्षण होतंय त्या जवानाला विसरू नका. तुकोबारायाने हे पटवून दिलं कीर्तनातून. महाराज, शिवरायाने तुकोबारायाचं काम सांगू का? शिवरायांच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि तुकोबारायाच्या हातामध्ये शास्त्र आहे. शिवरायांच्या भात्यामध्ये लाकडाचे बाण आहे, लोखंडाचे बाण आहे. आमच्या तुकोबारायाच्या भात्यामध्ये शब्दांचे बाण आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. शिवरायांच्या समोर 4 सुलतानी सत्ता आहेत लढायला आणि तुकोबारायाच्या समोर असंख्य धर्म मार्तंड आहेत लढायला. दोघही म्हणतात नाही भिडभार, तुका म्हणे साना थोर. असतील त्यांच्या घरचे मोठे. वेदाचा तो अर्थ आमासीची. एक धर्माचं रक्षण करतोय आणि दुसरं धर्माचा प्रसार करतोय. काम दोघाचं एकच आहे, फक्त नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, आज खरं तर ह्या दोघांची गरज आहे. आज राजा लहरी होत चाललाय आणि प्रजा आंधळी होत चालली आहे. ते गाणं होतं पहा, फार गोड होतं. लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार. उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. ह्या गीतातला उद्धव म्हणजे ठाकरे नाही बरं. या गीतातला उद्धव म्हणजे भागवतातला कृष्णाचा मित्र असलेला उद्धव आहे. विठाल अंधाधुंद झाली सगळी. जनाबाई जसं बोलल्या तसं बोलावं वाटतं आता. धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. आम्ही दिशाहीन जीवन जगतो. आम्ही चाचपडतोय. अज्ञानाच्या अंधकारात आम्ही अडकलोय. आम्हाला स्वातंत्र्य कशासोबत खायचं कळेनासं झालंय. 350 वर्ष आम्ही गुलामगिरी केली यवनांची. 150 वर्ष आम्ही गुलामगिरी केली ब्रिटिशांची. आणि 75 वर्ष उलटून गेली आम्ही गुलामगिरीच करतोय मुठभर पुढाऱ्यांची. या जोखडातून आम्हाला बाहेर काढण्याकरता शिवराय रूपी शक्ती आणि तुकोबाराय रूपी भक्ती या महाराष्ट्रात पुन्हा अवतरित होणं काळाची गरज आहे. शिवराय आणि तुकोबाराय तुम्हाला आम्ही 2 हस्तक जोडतो. 3रं मस्तक तुमच्या पायावर ठेवतो आणि विनम्र भावानं प्रार्थना करतो आपण यावं, आम्हाला या जोखडातून बाहेर काढावं, स्वराज्य काय असतं ते दाखवावं. एक वाक्य आरंभालाच बोलून जाईल. अंधार पडत चाललाय, फक्त एक दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय, फक्त एक दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य बुडत चाललंय, जिजाऊचा शिवाच पाहिजे.
हिंदवी स्वराज्य बुडत चाललंय. जिजाऊचा शिवाच पाहिजे, शिवाच पाहिजे आणि जिजाऊचाच पाहिजे. विठाला मी का बोलतोय, आपण महाराजांच्या जन्मोत्सवाला हा सप्ताह घडवून आणताय म्हणून एक प्रसंगोपात बोलायचं म्हणून आरंभाला महाराज आणि तुकोबाराय आपल्या डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न केला. दोघांचं काम एकच आहे, फक्त रस्ते भिन्न आहेत. एकानं रणांगणात उभा आहे आणि दुसरा कीर्तनात उभा आहे. काम दोघांनी एकच केलंय. एकांनी प्रत्यक्ष शत्रूंना मारलंय आणि दुसऱ्यानं अंतरंगातल्या शत्रूंना संपवण्याचा प्रयत्न केलाय. येत आडवावय आले दोष वैरी धोपटिले, जया माझी पहिले देह अहंकार असे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही. म्हणून हा जन्मोत्सव भव्य दिव्य आपण साजरा करतोय. हा जन्मोत्सव इथं साजरा होतोय असं नाही, मी नेहमी सांगत असतो. शिवरायांसारख्या महापुरुषाचे सोहळे फक्त मृत्यू लोकातच होतात असं नाही. हा सोहळा सद्यस्थितीला वैकुंठात सुद्धा सुरू आहे. याही भूमंडळा माझी कीर्ती भूमंडळा माझी गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. सांगू का महाराज, योग असा गोड आहे. आज पासून तिथेही उत्सव सुरू असेल, तिथेही एखाद्या संतांचं कीर्तन होत असेल. आणि योगायोगानं काल परवा लता दिदी वर गेल्यात. शिवरायांसाठी लता दिदी एखादं गीत वर सादर करतील. काय सांगता, तिथेही सोहळा. आणि हा सोहळा असाच चालत राहणार आहे. आपलं 12 वर्ष आहे. 12चे 100 होतील, 100चे 200 होतील, 200चे 500 होतील, 500चे 1000 होतील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. हे वाक्य सुद्धा कमी आहे. म्हणताना असं म्हणायचं, जोपर्यंत शिवरायांची जयंती साजरी होईल तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य राहतील. ज्या दिवशी जयंती साजरी व्हायची बंद होईल त्या दिवशी चंद्र सूर्य सुद्धा राजीनामा देऊन निघून जातील. विठाला महाराष्ट्राच्या मनामनात, मातीच्या कणाकणात छत्रपती शिवराय अधिराज्य गाजवतात. अगदी पटवून देतो, सगळ्यांनी बसलेल्यांनी मी म्हणतो तसं जोरात माझ्या मागे म्हणा, चालेल ना? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. त्याला घोटाळा. मी काय म्हटलं होतं, मी म्हणतो तसं माझ्या मागे म्हणा. मी जे म्हटलं होतं का, तुम्ही आगावपणा केला. तुम्ही केला की झाला, तुम्ही केला नाही तुमच्याकडून झाला. नसता झाला तर नवल झालं असतं. ज्यांचं नाव घेता क्षणी जय जयकार करण्याची भावना निर्माण होते त्यांची कीर्ती चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत अजर आणि अमर असते. विठाला देश देव आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती म्हणून ते लढले. काय गरज होती महाराज? सगळं ऐश्वर्य पायावर लोळण घेत होतं. राहायला लाल महल होता. वडील विजापूरच्या दरबारात खास पदावर होते. शिवाजी महाराजांना आयुष आरामात जीवन घालवता आलं असतं, पण तो लढा, ती जिद्द प्रजेसाठी आहे, सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. म्हणून उगाच नाही महाराज,
आम्ही ज्ञानोबा तुकोबा ज्या आवडीनं सांगतो, शिवबा सुद्धा त्याच आवडीनं सांगतो. त्याचं हे कारण आहे, देश, देव आणि धर्म. आणि जो देशासाठी जगला तोच जगला, जो देवासाठी जगला तोच जगला, आणि जो धर्मासाठी जगला तोच जगला. देश, देव, धर्म ज्याला कळला नाही तो फक्त खायला प्यायला आला आणि एक दिवस मरून गेला. जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या कुंतू कुंतू मेली. आउट हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुखे सोया, नाहक जमाना खोया. पटवून देतो, जी वस्तू ज्या कामासाठी आणली त्या कामासाठी नाही वापरली तर वस्तू वाया जाते. सोपं उदाहरण घ्या. महाराज, हा मृदंग, त्याचं काम काय सांगा बरं? वाजला पाहिजे. नाही, कीर्तनातच नाही, हरिपाठातही वाजलाच पाहिजे, भजनातही वाजला पाहिजे, जागराला पण वाजला पाहिजे, कोणी घेत असेल तर कथेमध्ये सुद्धा वाजला पाहिजे. आम्ही करतो, तबला मृदंग दोन्ही ठेवतो कथेला, वाजला पाहिजे मृदंग. आमच्या गावाकडे एक माणूस आहे, त्यानं मृदंग आणायचं ठरवलं. सगळ्यात चांगलं खोड कोणतं महाराज? खैर ना, बरं, शिसम किंवा खैर दोन्ही क्वालिटीच आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काळं शिसम, लाल शिसम. ह्यांचं काळं शिसम, तुमचं लाल शिसम, आणि तुमचं खैर. जे असेल ते चांगल्या क्वालिटीचं लाकूड. आता हे खैर शिसम किनवट भागात मिळतं. त्यानं किनवटला गेला महाराज, एवढं खोड 4-5 फुटाचं खोड विकतच घेतलं. खोडाची किंमत 10,000 रुपये दिले त्यानं. हौसीच होता मृदंग बनवायचा. मग कुठे बनवायचा? आमच्या रेणापूर फाट्याला एक क्वालिटीचं दुकान आहे बघा, बनवायचं असेल तर. झाली त्याची जाहिरात लगेच. आणि लोह्याला एक बनवणारा सुतार आहे, त्यानं लोह्याला घेऊन गेला. त्या पंचाळनं सांगितलं, बाबा बनवून देतो पण 5,000 घेईल, काय अडचण नाही म्हटलं. मध्ये कोरायला त्याला ते बनवायला 5.6ची पुडी, बरोबर ना, मग अंदाजे. आणि धूम 9चं धूम, आणि 5.6ची. नाही, मी शिकलो नाही बरं का, मला येत पण नाही, उगा ऐकून आपलं. 5.6ची पुडी बनवली, 9चं धूम बनवलं. वादी घेतली क्वालिटीचीच. हे सगळं बनवायला त्याला खर्च 30,000कडे गेला. तो म्हणला गठ्ठे साधे घ्यायचेच नाही, चांदीचे गठ्ठे घेतले. 70,000 रुपये त्याच्यावर खर्च, 1 लाख झाले. आता गठ्ठे चांदीचे म्हटल्यास महाराज हातोडी कशाची घेईल तू? सोन्याचीच घेतली, हौसीच होता. सोन्याची हातोडी घेतली. मृदंग 2 लाखाचा झाला. हातोडीला 1 लाख लागले. 2 तोळ्याची हातोडी, 2 लाख रुपयाचा मृदंग. मला कळलं, मी गेलो, म्हणलं अण्णा म्हणतात त्यांना लोक, मृदंग आणला म्हणे तुम्ही? ते म्हणले हो महाराज, 2 लाख खर्चले. मी म्हणलं मग मला दररोज 2 कीर्तन आहेत, आणि माझ्या कीर्तनाला शक्यतो चांगलेच वादक नेहमीच सापडतात मला. माझ्या गाडीत ठेवा मृदंग, 15 दिवस वापरतो. छे 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 म्हणला, तुमच्यासारख्या बोंबलत फिरणारानं तर मागायचंच नाही. माझा भातसा वाजवतो मृदंग. तो गेला, म्हणला काका मग मला तरी द्या. तो म्हणला तुझ्यासारख्या पोरासोरांनी तर यायचंच नाही. गावात एक म्हातारे वादक आहेत, 60 वय त्यांचं, ते गेले. म्हणले मग अण्णा मला द्या, तुझ्यासारख्या डांगरानं तर यायचंच नाही म्हणलं. पोरासोरांनी मागायचा नाही, म्हाताऱ्यानं मागायचा नाही, महाराजाला द्यायचा नाही. गावचं भजनी मंडळ गेलं, आम्हाला द्या, भजन्यांनी तर नावच काढायचं नाही. शेजारच्या गावचे लोक गेले, मग आम्हाला तरी द्या सप्ताहाला वाजवाय, तुमच्यासारख्या गावाला तर देतच नसतो म्हणलं. मी एका दिवशी गेलो, म्हणलं अण्णा 1.5 महिना झालाय मृदंग आणून, बारक्याला देत नाही, मोठ्याला देत नाही, कीर्तन करायला देत नाही, गावात देत नाही, सप्त्याला देत नाही, मग तुम्ही स्वतः वाजवणार आहे का? हे मला कुठे येते म्हणलं. स्वतः वाजवीत नाही, दुसऱ्याला वाजवू देत नाही. 1 वर्ष मृदंग त्यानं घरात ठेवला. काय झालं असं? बरोबर ओळखलं. वादी उंदरांनी तोडली, धूम फुटलं, पुडी फुटली. बायको हुशार होती, गठ्ठे आणि हातोडी बरोबर योग्य ठिकाणी कारणी लावली. गठ्ठ्याचं काही चांदीचा दागिना केला आणि हातोडीचा सोन्याचा केला. आणि मग गावात चर्चा सुरू झाली,
2 लाख खर्च करून आणला होता मृदंग, कुठंच वापरला नाही मृदंग वाया. मृदंग वाया. मी कशाबद्दल बोलतोय? त्या मृदंगाचं नाही चाललं, या मृदंगाचं चाललंय. हा मृदंग जर कुठंच कामाला नाही आला तर हा मृदंग सुद्धा वाया गेला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हो, नाही तरी गेला तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे ठोला. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्मवा. किंवा धर्माच्या कामी यावा. मी नेहमी सांगतो, जो देशासाठी जगणार आहे त्याने जगावं, धर्मासाठी जगणार आहे त्यांनी जगावं, देवासाठी जगायचंय त्यांनी जगावं. आणि ज्याला देश देव धर्मासाठी जगता येत नाही त्यानं दुपारी 12 वाजता फाशी घेऊन मारावं. कशाला उगं खायला काळण भुईला भार, असून खोळंबा नसून अडचण. 140 कोटी झाली आहे लोकसंख्या, नाही वाढवलीस तर फार बरं होईल बाबा. आम्ही नेहमी सांगतो, महिला मंडळी, मुलांवर असे संस्कार करा. आज त्या महापुरुषाची जयंती ह्या मंडपात साजरी होती. त्याचं कारण आहे, त्या महापुरुषाचं चरित्र घडलं, त्याच्या पाठीमागं आईनं दिलेली प्रेरणा आहे, आईनं केलेले संस्कार आहेत, आईनं दिलेली शिकवण आहे. जगातला सगळ्यात पहिला गुरु जर कोण असेल तर ती आई हे ध्यानात ठेवा. गर्भापासून राजांवर संस्कार आहेत जिजाऊ मासाहेबांचे. मातीचे हत्ती, मातीचे घोडे खेळायला दिले, मातीचे किल्ले बनवून खेळायला दिले, लाठ्या काठ्यांची लढाई शिकवली. राम, कृष्ण, हनुमान, अर्जुन यांच्या गोष्टी सांगितल्या. चरित्र उगाच घडत नाही महाराज, त्यासाठी चारित्र्य असावं लागतं. आणि चारित्र्य उगाच निर्माण होत नाही, त्यासाठी आई तेवढी पवित्र असावी लागते. विठाला विठाल. तुमच्या हातात आहे महाराज. आईनं ठरवलं तर मुलं संस्कार संपन्न होतात. दोहा फार सुंदर पहा कबीरजीचा. जननी जनेसो भक्त जनेया दाताया शूर, नहीं तो जननी बांझ भले क्या खोएगा नूर. लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, नहीं तो उससे मुर्गी भली महीने को 150. कोंबडीला 50 पिलं होतात, काय उपयोगाचे सांगा. श्रावण महिना असावा आणि कोंबडीचा थाट बघावा महाराज. बाईसाहेब पुढं आणि 50 पिलं. श्रावणात सगळं बंद असतंय ना. बिगर माळकरी सुद्धा ताळ्यावर असते त्यावेळेला. महादेवाचं डोकं फुटेल इतकं पाणी टाकतात महादेवाच्या डोक्यावर. श्रावण महिना पुढं कोंबडीन माग 50 पिलं. जणू काय बिहारमध्ये राबडी देवीच निघाल्यात. लोकसभेचा प्रचार. कबीरजीने निरीक्षण केलं, मुर्गी के बच्चे घने आगे पीछे थाट. श्रावणात श्रावण संपला. कोंबडीला विचारलं, काकू मागच्या महिन्यात तर 50 होते, आता एकच आहे, काय झालं? ते म्हणते, काय सांगावं महाराज, काय मांजरानं नेले, काय घारीनं नेले, आणि नेमकं सोसायटीचं इलेक्शन झालं, त्याच्यात उरलेले शहीद झाले. कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. विठाला. पुत्र व्हावा ऐसा गोडा,
देवाचा तीही लोकी झेंडा. मग त्यांची जयंती होत असते यासाठी बोललो मी. देश शिवराय, देव तुकोबाराय आणि धर्म शिवराय अधिक तुकोबाराय. विठाला अभंगाचा भाव थोडासा सांगणार आहे मला. आज शिवरायच सांगायचे कारण उत्सवाची आज सुरुवात आहे. अभंगाचा भाव असा मांडता येईल आपल्याला. परमार्थ पथावर वाटचाल करणारा साधक परमात्म भेटीसाठी अतिशय आसुसलेला आणि आतुर असतो. त्याच्या मनामध्ये प्रभू मिलनाची आस असते. शास्त्रीय भाषेत त्याला राग म्हणतात आणि रागाचे 3 प्रकार आहेत. एक पूर्व राग आहे, दुसरा मिलन राग आहे आणि तिसरा विरह राग आहे. देव भेटला नाही पण भेटावा ही अपेक्षा आहे, त्याला पूर्व राग म्हणायचं. देव समोर आहे पण तो नजरेआड होऊ नये असं वाटतं, त्याला मिलन राग म्हणायचं. आणि देव भेटला निघून गेला पुन्हा भेटावा असं वाटतं, त्याला विरह राग असं म्हणतात. विठाला थोडं 5-7 मिनिटं थोडं कठीण सांगतो. काय होतंय, किती सोपं सांगायचं ठरलं तर आम्ही शास्त्रीय येतच. बरं, पुन्हा हे कॅमेरा लावून ठेवलाय मराठी तडका. मग हे महाराष्ट्रभर जाणार आहे. मग सगळं सोपं सांगितलं तर लोक म्हणतील शास्त्री कसं काय कीर्तन असं केलं. मग कुठंतरी सही करावी लागते ना आमची. हे कीर्तन तुकाराम शास्त्रीचं होतं बुवा, एक सही करायची. मग हे सही म्हणजे थोडंसं चिंतन आमचं. पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग या 3ही रागाचं चिंतन एका गवळणीमध्ये आलं. पहा, फार गोड गवळण आहे. योगायोगाने शेषराव महाराज आहेत, गोड आवाज आहेत दोघांचे. त्यांच्या आवाजात ती गवळण मलाच ऐकायची म्हणून मुद्दाम तिथं आणतो विषय. बरं का, काय झालं, जेव्हा अक्रूर भगवान परमात्म्याला घ्यायला गेला 3ही राग त्या गवळणीत कसे येतात पहा. पोहोचला संध्याकाळी 8 वाजता, रथ उभा केला, जेवण झाली. नंदबाबा पुढे त्यानं प्रस्ताव ठेवला, कंसाकडून आलोय, अग्रपूजेचा मान कृष्ण बलरामाला दिलाय, त्यानं यज्ञाचं आयोजन केलंय आणि सकाळी माझ्यासोबत कृष्ण बलराम आपण पाठवा. नंदबाबा ठीक आहे म्हणाले. हे ऐकलं यशोदेनं आणि ऐकल्याबरोबर काळजात धस्कन झालं म्हणायचं. शेवटी आई आहे ना, सामान्य जीवाची असली तरी आई आणि देवाची असली तरी आई. 11 वर्ष कृष्ण गोकुळात आहेत, एवढा जीव लावला यशोदेनं महाराज. जरा कृष्ण नजरे आड झाला की कावरी बावरी व्हायची. कुणीतरी सांगा गे सांगा माझा कृष्ण देखिला काय. हाती घेऊनी फुल अंगणी रांगत आले, मूल होते सारवित मी चूल, मज भुली कैशी पडली. कुणीतरी सांगा गे सांगा माझा कृष्ण देखिला काय. किती प्रेम, किती प्रेम महाराज. यशोद कृष्णाच्या गालावरून हात फिरवायची, डोक्यातून हात फिरवायची, आलाबाला करायची, किती गोड बोलायची पहा यशोदा. माझे अछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे, माझे अछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे. आणि आज कृष्ण उद्या सकाळी जाणार. यशोदा कासावीस झाली, डोळे भरून आलेत, घशाला कोरड पडली, ओठ सुकून गेलेत, अंगावर काटा उभा राहिला, चेहरा काळा ठिकीर पडला यशोदेचा. अन्नाचा घास पोटात जाईना, पाण्याचा घोट ओटात घेईना. भगवान झोपले. एकटक यशोदा कृष्णाकडे पाहते. रात्रभर डोळ्याला अखंड अश्रुधार आहेत आणि कृष्णाचं रूप निहाळत निहाळत बसले. पहाटे कृष्णाला नंदबाबांनी उठवलं. यशोदा म्हणले, अहो ऐका, आजची आंघोळ मी घालू का कान्हाला. नंदबाबा म्हटले घाल. स्वतःच्या हातानं यशोदेनं आंघोळ घातली. पिवळा पितांबर तिच्या आवडीचा देवाला नेसायला दिला. तिच्या आवडीचं उत्तरीय गळ्यामध्ये टाकलं. तिच्या आवडीचा शेला कमरेला गुंडाळला. स्वतःच्या हातानं तयार केलेली वैजयंती फुलाची माळा कृष्णाच्या गळ्यामध्ये घातली. स्वतःच्या हातानं उघडलेल्या चंदनाचा टिळा भगवंताला लावला. स्वतःच्या हातानं केस विंचरले देवाचे, लांब आणि टवटवीत असलेलं मोरपीस घेतलं आणि भगवंताच्या मस्तकामध्ये लावलं. कानामध्ये कुंडल घातले आणि नजर कोणाची लागू नये म्हणून स्वतःच्या डोळ्यातलं काजळ काढलं आणि ठिपका दिला देवाच्या डोळ्यावर. भगवान उभे आहेत आणि यशोदा एकटक ते नयन मनोहर रूप डोळ्यानं पाहते. ते रूप आहे का महाराज? जादू आहे, जादू. पाहिल्या वेधलावी बैसे जीवी जडोनी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा
एकटक यशोदा कृष्णाकडे पाहते. मानेवरती रोळणारे कुरळे कुरळे केस, उंच भरीव कपाळ, धनुष्याकृती भुवया, आठाच्या आकड्यासारखं नाक, त्रिकोणाकृती हनवटी, सफरचंदासारखे गाल, गुलाब पाकळ्यासारखे ओठ, सावळा वर्ण, डोक्याला मोर पिसाचा तुरा, गळ्यात वैजयंती फुलाची माळा, कमरेला शेला गुंडाळला, त्यात बासरी खोवलेली आहे आणि भगवान सुहास्य वदनानं हसतोय. हसल्यामुळं डाव्या गालाला खळी पडली आहे देवाच्या. आणि असा तिरका बघतो आईकडं. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आई चाललो ग मी दादाकडं. बलराम दादाकडं कृष्ण निघून गेले आणि यशोदा खांबाला पाठ लावून खाली बसली. डोळ्याला धारा आहेत. समोर लक्ष यशोदेचं. तेवढ्यात 10-5 गवळणी रिकाम्या घागरी घेऊन यमुनेकडे जात आहेत. घागरी टेकल्या, रथ रिकामा आहे. दारात एक म्हातारा बसलाय दाढीवाला. काहीतरी विचित्र प्रकार आहे. कृष्ण बलराम अंगणात खेळत असतात ह्या वेळेला. दिसत नाही म्हणजे काहीतरी आहे. त्या 10-5 गवळणी आत गेल्या आणि पाहिलं यशोदा भिंतीला पाठ लावून बसली आहे. डोळ्याला धारा आहेत यशोदेच्या. हाताला धरलं एका गवळणीनं. यशोदा आत्या, काय प्रकार आहे? गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. श्रृंगारेला सांगे वो मसला. कारक शृंगारीला सांगे वो मसला. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. यशोदेचे डोळे भरून आलेले आहेत. कंठ दाटून आला. हंबरडा फोडला यशोदेनं. डोळे पुसले आणि गवळणीला सांगितले, बोले नंदाची पटराणी सद्गदित होणे. मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. विव्हळ झाले मन हे वचन ऐकोनी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. कृष्ण जाणार आहे ही बातमी ऐकली. गवळणीने अंग जमिनीवर टाकलं. हंबरडा फोडला. याला पूर्व राग म्हणायचं. देव गेला नाही, जाणार हे कळलं, अंग टाकून दिलं. आता मिलन राग कुठं आहे? देव समोर दिसतोय. रथी चढले वनमाळी, अकांत गोकुळी भूमी पडल्या ब्रजबाळी. कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. देव दिसतोय पण इलाज बंद झालाय. त्याला ना अडवू शकतायत ना थांबवू शकतायत. चाललेला दिसतोय, डोळ्यात दिसतोय आणि डोळ्याला धार आहेत. हा मिलन राग आहे. आणि विरह राग कुठे आहे? एका जनार्दनी रथ गेला निघोनी. देव गेल्यानंतर जो आक्रोश केला ना गवळणीने, तटातटा केस तोडले, कपाळ बडवून घेतलं, तोंडात माती घातली, गडाबडा जमिनीवर लोळायला लागला. भागवतात तर असा उल्लेख आहे महाराज. कृष्ण गेल्यापासून 6 महिने गवळणी सारख्या रडत आहेत. गवळणीच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रून एकत्र गोळा होते आणि ते अश्रू पाणी होऊन ते पाणी वाहत आहे. त्याचा एक नाला तयार झाला. नाला 2 किलोमीटर पर्यंत ते पाणी वाहत गेलं. एवढं प्रेम कृष्णावर गवळणी करतात. तो विरह राग आहे.
यशोदा प्रेम करते विरह राग. मग तुकोबारायाची आज तशी अपेक्षा आहे. तुकोबाराय मिलन रागामध्ये आहे. देव समोर आहे. आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देव समोर आहे पण तो दृष्टीआड होऊ नये या भूमिकेत तुकोबाराय आहेत. आणि मग देवाला विनम्रपणे हात जोडतात आणि सांगतात, देवा तुझं हे जे ध्यान आहे ना, म्हणजे तुझं हे जे रूप आहे ना, असंच्या असं आमच्या डोळ्यापुढं राहिलं पाहिजे. पहिल्याच राहो आता हे ठिकाण, राहो आता हे ठिकाण, राहो आता हे ठिकाण, राहो मिलन राग आहे. देव डोळ्यापुढे आहे आणि तुकोबाराय म्हणतात, डोळा हेची ध्यान राहू. सरळ सरळ अर्थ देवा तू असाच्या असा माझ्या डोळ्यापुढे राहा आणि माझं मन तुझ्या पायाच्या ठिकाणी लंपट झालं पाहिजे. लंपट म्हणजे पडून राहिलं पाहिजे. का बरं इतकं आकर्षण त्या रूपाचं? त्याचं कारण आहे की रूपच तेवढं गोड आहे. रूप पाहता माऊली सुद्धा म्हटले, सुख झाले ओ साजन. आणि तो इतका गोड आहे महाराज. गोकुळात जे वर्णन देवाचं आहे ना, तेच विटेवरच्या देवाचं आहे. कारण आपण भागवताच्या शेवटी सांगताना हेच सांगतो, आपला देव गोलोक धामाला किंवा वैकुंठाला निघून गेला नाही. कृष्ण विटेवरती येऊन उभा राहिला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. अगदी सोपं आहे का? देव पंढरपूरला का आले? ते द्वारकेचेच आहेत. गोकुळचाच कृष्ण विटेवर येऊन उभा राहिला. का राहिला? त्याचं सुटसुटीत कारण, देवाचं वय 125. राधा देवाला भेटायला द्वारकेला गेली. कृष्णाला वाटलं आपली बालसखी बालमैत्रीण आहे, तिचा सन्मान तिला दिला पाहिजे. तिला दरबारात घेऊन आले आणि राधेला कृष्णानं मांडीवर बसवलं. राधा कृष्णाला भेटायला आली. ती कृष्णाच्या मांडीवर बसली. ते बघून रुक्मिणी रुसली आणि ती थेट दिंडीरव वनात येऊन बसली. परत सांगू, राधा कृष्णाला भेटायला आली, ती मांडीवर बसली, ती रुक्मिणीला दिसली, ते बघून रुक्मिणी रुसली. रुक्मिणी दिंडीर वनात येऊन बसली. आता मला सांगा, बायको रुसून माहेरी गेल्यावर नवऱ्याने काय करावं? दुसरी असं म्हणू नका, घरी भांडणं होतील सकाळी. बायको रुसून माहेरी गेल्यावर नवऱ्यानं दुसरी नाही आणायची, तिच्या माहेरी जाऊन तिची समजूत काढायची. विठाला आणि समजूतच काढावी लागते महाराज. केवढाही मोठा विद्वान नवरा असू द्या, देशाचा पंतप्रधान असू द्या, सध्याचा नाही, त्यांना काही नाहीच, देशाचा राष्ट्रपती असू द्या, एक ना एक दिवस त्याला बायको पुढे वाकावंच लागतं महाराज. केवढाही नवरा असू द्या, त्याला एक वाक्य बोलावंच लागतं. सांगू का कोणतं? ग बस तुझ्या, म्हणा म्हणा. बायको ती वेळ आणतेच महाराज. पटवून देतो अर्ध्या मिनिटात. बायकोला न घाबरणाऱ्या पुरुषांनी हात वर करा. करूनच बघा तुम्ही. इकडनं लक्षच आहे कोणाचा हात वर झाला. ध्यानात ठेवा, ज्याचा हात वर झाला त्याचा 3 दिवस चहा गेला. सप्ताह संपेपर्यंत भांडण नाही झालं तर मला विचार. इलाजच नाही महाराज, आमचा चलत नाही, तुमचं काय? आम्ही कीर्तन तुमच्या पुढं सांगायचं. घरी जर काय सांगायला गेलो ना, बायको म्हणते मला कीर्तन सांगायचं. मी म्हणलं येडीच आहेस तू, तुला सांगून उपयोग काय? तू काय पाकिट देणार आहेस का?
महाराज मृदंग वादकाची सांगू का काय म्हणते? झालंय ना? झालंय का नाही? हा, तुमची सांगू काय म्हणते? तुमची म्हणजे सगळ्या मृदंग वादकाची जास्ती थापा हाणायच्या नाही. तुमची सांगू गायकाची म्हणते लय ताना हाणायच्या नाही. ताना हाणू नका आणि येणा घेऊ नका. पुढाऱ्याची सांगू का? मला राजकारण शिकवायचं, मला तुमचे सगळे डाव माहित आहेत. गणिताच्या शिक्षकाचे सांगू का? मला तुमचे सगळे गणित कळतात. विज्ञानाच्या सांगू? घरी असले प्रयोग करायचे नाही. इतिहासाच्या शिक्षकाचे सांगू का? जास्त स्टोऱ्या बनवू नका, त्या स्टोऱ्या तिकडे शाळेत सांगा. मराठीच्या शिक्षकाची लय शुद्ध भाषा झाडू नका, आपल्या भाषेत बोला आपल्या. इंग्रजीच्या शिक्षकाची लय इंग्लिश झाडू नका, काही फॉरेनवरून आला नाहीत. शेतकऱ्याची सांगू का? आला आमचं येडं रूमनं. वायरमन सांगू का? वायरी ढिल्या झाल्या का? आणि फारच चिडली तर फ्यूज उडालाय का? मेकॅनिकलची सांगू का? डायनामा गेला का बॅटरीचा? बोलतात महाराज बायका. पोलिसाची सांगू? मला कायदा शिकवायचा नाही. वकिलाची कोर्टातच खिचीन म्हणते. न्यायाधीशाची बोलू देत नाही महाराज, ती त्याला म्हणते निकालच लावीन तुमचा. इथं इलाजच चालत नाही. केवढाही मोठा माणूस असू द्या. चला, माझा मुद्दा होता ते रूप. मी रुक्मिणीचं सांगत होतो. रुक्मिणी दिंडेर वनात येऊन बसली. भगवान शोध घेण्यासाठी मागं आले. तिथं दिंडेर वनामध्ये भक्त पुंडलिक मायबापाची सेवा करत होता. मागे उभे राहिले देव. ओ भाऊ, अरे एक साडी नेसलेली गोऱ्या रंगाची दागदागिने घातलेली बाई इकडं आली रे, माझी बायको आहे ती, पाहिली का? पुंडलिकानं सांगितलं, तू येडाय का रे? 3 महिने झालं माझी बायको कुठे मला माहित नाही, तुझी कशाला पाहू? अरे बघ ना, तू एकटाच आहे इथं, आजूबाजूला कोणी दिसत नाही. थांब, सांगतो तुला. किती वेळ थांबू? अरे थोडा थांब. कुठे थांबू? माग बघितलं पण नाही महाराज. अशी समोर वीट पडलेली होती, उचलली ना अशी माग फेकली. उभा राहा, या विटावर उभा राहा. तू उभा राहा. रागावले महाराज. का रे पुंड्या, माताला उभे केले. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. युगे झाली 28, अजूनही कान म्हणसी बैस. तसाच उभा केला आणि सेवा झाल्यावर वळून पाहिलं. तोपर्यंत त्याची बायको आली महाराज. आता ती त्याला शोधत आली. त्याचं काय आपल्यासारखं का? तेव्हा देवानं हातानं सांगितलं, तिथंच थांब, पुढे येऊ नको. आता हे आमच्या दोघाचं देवभक्ताचं चाललंय, तू थांब. 25 फुटावर उभी केली महाराज. अजून तिथंच आहे. अंतर कमी होऊ दिलं नाही. तिथंच थांब, कारण आता आमच्या दोघांचं आहे. आणि त्या पुंडलिकाने जे जे सांगितलं तसाच असाच उभा राहा. दोन्ही पाय जोड, कमरेवर हात ठेव, नासागरी दृष्टी ठेव. मूड पापी जैसे तैसे, उतरी कासे लावून. कसलाही माणूस तुझ्या पायावर डोकं ठेवायला आला, त्याचा उद्धार केला पाहिजेस. माझा शब्द आहे तुला. हा विठोबा मूळचा विठोबा नाही, मूळचा भगवान श्रीकृष्ण आहे. विठाला आणि तेच रूप सुंदर आहे ना महाराज. कृष्ण रूप किती सुंदर आहे. आता कथेत आपण ऐकणारच आहात. मी एक गवळण सांगतो. नाथबाबाची गवळण आणि यशोदेच्या मुखातले शब्द. बाळ सगुण गुणाचे तान, बाळ सगुण गुणाचे तान, बाळ सगुण गुणाचे तारे, बाळ सगुण गुणाचे तारे. बाळ दिसते गोचिरवाणी गे, बाळ दिसते गोचिरवाणी, बाळ दिसतंय गोविंदवाणी, बाळ दिसतंय गोविंदवाणी. काय सांगता घराने तुम्ही बकुळ जाणारी.
आम्ही पुढे, महिला मंडळ मागे. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा. वा वा, हे इथल्या रुसल्यात का? माझं पहिलंच कीर्तन आहे इथलं. आवाज आवाज सगळ्याचा. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा. त्या मागल्या टुळू टुळू बघायला, मग लवकर येऊन जागा पकडून आहे का पुढे. याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा. वा वा. तुम्ही याची संगत सोडा गे, गोकुळीच्या नारी. वा वा. 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ. वा वा. अंगणी माझ्या खेळे ग, अंगणी माझ्या खेळे. वा. तुम्ही लटकीच घेता आळ गे, गोकुळीच्या नारी. वा वा वा, धन्यवाद. टाळ्या वाजवा. तुमची उद्याची सोय लावून ठेवली. तुम्ही टाळ्या वाजविल्या की ते आवडीने जीव घालतील उद्या तुम्हाला. तुमची परीक्षा घेऊन आपण एक गोड भजन महाराज शिशुराव महाराज आपण पुढे म्हणू. पुरुष नाही, आधी त्यांनाच देऊ. महिला आमच्या मागं म्हणतील, पुरुष मंडळींनी त्यांच्या मागं म्हणा. जमल ना? बघू, ताकद तर लावा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरी. वा. झालंय कसं आता, पुरुष संख्या भरपूर आहे पण जाग्यावर एका नाही. आणि ते असंच आपला असाच घोळा असतो. मुंग्याची रांग बघितली का तुम्ही? पुढची मुंगी निघाली, मागच्या निघाल्या. शिस्तबद्ध कार्यक्रम. मुंगळे बघितले का? पटांगण धरून. आता इथं मुंग्या बघा कसा, असं एक गोळा झाला, मेळा झाला त्यांचा. मुंगळे तिकडं 50, इथं 50, तिकडं 50. आणि काय बाल्कनीत. मुंगळे म्हणजे मुंगळेच. तरी बघा, सगळ्यांनी ताकद लावाच. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. वा वा. हरी. शाबास. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. शाबास. तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला हो का? बघा, तुम्हाला आवडलं असलं तर टाळ्या वाजवा. ज्या आरती वाजल्या नाही त्या आरती समजून घ्या. गोकुळातला देव सावळा गे चिमणा माझा, गवळणी तर खेळे राजा. ते वल्लभाचार्यांनी तर इतकं गोड केलं महाराज. त्याला पाहिलं आणि वल्लभाचार्य मोहित झाले. मधुरम याच्याशिवाय दुसरं काही सुचलं नाही. बोलणं मधुर, चालणं मधुर, हसणं मधुर, दिसणं. हधरम मधुरम, वदन मधुरम, नयन मधुरम, हसितं मधुरम, गमन मधुरम, शमन मधुरम, मधुराधिपते रखिलं मधुरम, गोंजा मधुरा, माला मधुरा, यमुना मधुरा, वीच मधुरा, सलिलं मधुरं, कमलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं, मधुराधिपते मधुर. सगळं त्याचं मधुर आहे. आणि तो
डोळ्यातला मधुर आहे, तोच मधुर विटेवर येऊन उभा राहिला, तोही तितकाच मधुर आहे. पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा, विठो देखेला डोळा, कस्तुरी मावट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. आणि हे असं गोड रूप असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, राहो आता हेची आमच्या डोळ्यापुढे हेच ध्यान राहिलं पाहिजे. आणि मन लंपट झालं. लंपट याचा अर्थ पडून राहिलं पाहिजे. काय महाराज, मन कुठं स्थिर होत नाही आणि त्याच्या पायाजवळ गेलं की कुठं जात नाही. आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया. चित्ताला मन म्हणून असे बरेच अभंग सापडतील आपल्याला. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहातारी दातारा, चतुरा तु शिरोमणी गुण लावण्यास खाई. मग तुकोबाराय म्हटले, देवा माझं चित्त आणि तुझे पाय एक झाले पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान. असं झालं तर काय होईल? माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी नाही. मग त्यानं होईल काय? नो हे सारिता हिराळे नोहे सारिता हिराळे नोहे सारिता हिराळे नोहे सारिता लवन मिळवी तातळे माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली, मीठ पाण्यात टाकलं काय होईल? समरस होऊन जाईल. फार गोड उदाहरण. गिरगाव सारखं गाव, छत्रपती महाराजांची जयंती, तरुण पोरांचा उत्साह. या वर्षी महाराजांची मिरवणूक हत्तीवरून काढायची असं ठरलं. मग हत्ती कुठं आणायचा म्हणले, चला कोल्हापूरला जाऊ. कोल्हापूरला गेले हत्ती आणायला. तिथं छत्रपतींचे वंशज त्यांच्याकडे गेले, आम्हाला महाराजांची जयंती करायची, मिरवणूक काढायची हत्तीवरून. वंशज म्हणले, बाबा 10 हत्ती होते पण नेमके साताऱ्याला गेलेत, तिकडेही मोठे कार्यक्रम आहेत. धाकट्या छत्रपतींनी तिकडे नेले, सातारच्या छत्रपतीकडे गेले हत्ती. आता हत्ती तर नाही पण तो एक पुतळा आहे म्हणले आमच्याकडे हत्तीचा, त्याला खालून चाका आहेत, कुठल्याही रस्त्याला तो फिरू शकतो, तो दिला तर चालेल का? पोरांनी बघितलं, हुबेहूब हत्ती. म्हणले चालते चालते, मग घेऊन जा म्हटले, ट्रक मध्ये घालून घेऊन जा. मग पोरं सहज म्हणले, पण ते हत्ती कशाचा बनवलाय, कशाचा? महाराज म्हणले, ते मिठापासून बनवलाय. ठीक आहे म्हणले, आपल्याला मिरवणुकीशी मतलब. ट्रक मध्ये हत्ती टाकला, हत्ती घेऊन आले. आता कोल्हापूर ते गिरगाव एवढा प्रवास, ठिकठिकाणी चौपदरीचे काम चालू, आणि त्यात परभणी जिल्ह्यातले रस्ते तर विचारूच नका. जगात, जर्मनी, भारतात परभणी रस्त्यांच्या बाबतीत बोलायचंच काम नाही. कुठेही गेलं तर वनवासच आहे. तिकडं सगळ्या परभणी जिल्ह्यात फिरतो महाराज, कुठंच रस्ता धड मिळत नाही. चांगली गोष्ट आहे, असंच राहू द्या. आमचा होऊ द्या वनवास, काय मोडायचे का कमरा मोडू द्या आमच्या. मग ते आले, सगळं हत्ती धुळीनं माखून गेला. मग शहाणे माणसं, वयस्कर माणसं म्हणले, अरे अरे अरे, एवढा मोठा हत्ती तेवढा आणला आणि सगळा धुळीनं माखून गेला. एक काम करा गड्या म्हणले, कॅनॉलला न्या आणि स्वच्छ धुवान माघारी घेऊन ये. पोरही हुशार महाराज, सर्फ एक्सेल घेऊन गेले.
रीन सुप्रीम साबणा घेऊन गेले, 2 तास हत्ती धुतला आणि गावात घेऊन आले. बरोबर. माऊली आपल्याला म्हणतात, अरे हत्ती धुतल्यावर गावात येईल कशाला. आता ओवी ऐका. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होय चिना माघारी परती जैसी. तुकोबाराय म्हणतात, देवा आमचं मन म्हणजे मिठाचा हत्ती आहे आणि तुमचे पाय म्हणजे पाण्याचा सागर आहे. त्या सागर रूपी पायामध्ये हे मीठ रूपी मन मिसळलं तर नो हे सारिता निरा. यासाठी मन लंपट हो राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट. एका चरणाचा भाव मला आपल्या पुढे आणायचा होता, तो आणला. माझ्या हातात अजून 9 मिनिटं आहेत. मला एक महत्वाचा विषय डोळ्यापुढे आणायचा आहे म्हणून तेवढे ठेवलेत. एकदा पुरुष मंडळींनी दोन्ही हात वर करा. शाब्बास. सरळ नीलगिरी करायच्या, येड्या बाबळी नाही. विठोबा धर्मवीर संभाजी महाराज आज महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शुभारंभाचा दिवस आहे. 7 दिवस सोहळा होऊन 8व्या दिवशी भव्य आणि दिव्य मिरवणुकीनं जयंती उत्सव साजरा होऊन काल्याचं कीर्तन होणार आहे. अशा महापुरुषांना जन्म देण्यासाठी ही माता तेवढी पवित्र लागते. संस्कार जन्माच्या पूर्वीपासून असतात. जिजाऊ मासाहेबांच्या जीवनात हेच घडलं. महाराज संस्काराचे 3 प्रकार सांगितले शास्त्रानं. एक जन्म संस्कार, दुसरे क्रिया संस्कार आणि तिसरे स्वभाव संस्कार. शिवरायांच्या बाबतीत स्वभाव संस्कारही कामाला आले, क्रिया संस्कारही कामाला आले आणि जन्म संस्कार तर 100 आणि 1% कामालाच आले. कसे सांगतो. शहाजीराजांची धावपळ चालली आहे. जाधवराव विरोधात गेलेत. आणि कशासाठी महाराज. एका सुलतानाकडे जावई आणि दुसऱ्या सुलतानाकडे सासरे. मासाहेबांच्या माहेरची मंडळी अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारी आहे आणि शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारी आहे. आदिलशहा निजामशहा भांडतात म्हणजे पर्यायानं कोण भांडतंय. सासरे जावई भांडतात. महाराजांच्या मागे पळापळ आहे शहाजीराजांच्या मागे आणि मासाहेब गर्भवती आहेत. मग यांना सुरक्षित जागेवर ठेवलं पाहिजे. जागा निवडली पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवनेरी किल्ला. अत्यंत विश्वासाचा माणूस सिद्धोजी विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या दोघांच्या ताब्यामध्ये जिजाऊ मासाहेब दिल्या आणि राजे मोहिमेवर निघून गेले. शहाजीराजे 7 महिन्याच्या गर्भवतीत मासाहेब. डिसेंबरचा महिना चालू आहे. मन उद्विग्न झालंय. चेहऱ्यावर कसला तरी भाव आहे. थंडीचे दिवस आहेत. सकाळी 7 वाजता मासाहेब उठल्यात. उंच कड्यावरती माचीवर जाऊन उभ्या राहिल्यात. सूर्यनारायणाकडे पाहतायत. कानावरती एक एक बातमी त्या 2-3 महिन्यामध्ये येऊन धडकली आहे. एका बातमीनं मासाहेबांच्या अंगाची लाही झाली आहे. जळे माझी काया लागला वनवा अशी परिस्थिती झाली आहे. अंग होरपळून गेलंय. मन भाजून निघालंय. अंतकरणाची लाही झाली आहे. बातम्याच तितका भयानक आहेत. पुणे शहाजीराजांची जहागिरी. त्या शहाजीराजांची जहागिरी असलेल्या पुण्यावरती मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला. त्या बातमीनं मासाहेब सुन्न झाले. तापलेलं शिस कानात टाकावं असं कोण टाकलं की काय असं वाटू लागलंय. ती बातमी पचते नाही पचते तोपर्यंत दुसरी बातमी कानावरती येऊन थडकली. जिजाऊ मासाहेबांचे 4 भाऊ जाधवराव निजामशहाच्या दरबारात अहमदनगरला मुजरा झाडण्याकरता गेले. निहत्ते शस्त्र नाही हातामध्ये. निजामशाह उठून निघून गेला. 4 जाधवराव उभे आहेत आणि निहत्या जाधवरावावर 50 सैनिकांनी सशस्त्र हल्ला चढवला आणि भर दरबारामध्ये 4 जाधवरावांची कत्तल करण्यात आली. मासाहेबांचे सख्खे 4 भाऊ दुपारी 12 वाजता दरबारात कापल्या गेले. ती बातमी मासाहेबांच्या कानावर आली. काळजाच्या ठिकऱ्या उडाल्या.
ती बातमी पचते नाही पचते तोपर्यंत तिसरी बातमी कानावरती आली. नाशिक पंचवटीच्या ठिकाणी शहाजीराजांची चुलत भाऊ राहतात खेळोजीराजे भोसले, आणि त्या खेळोजीराजांची भोसले यांची पत्नी पाणी आणण्याकरता गोदावरी पंचवटीच्या ठिकाणी गेलेली असताना महाबत खान नावाच्या हैवानानं दुपारी 12 वाजता उचलून नेली. ती बातमी येऊन थडकली. मासाहेबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव म्हटला. कपाळाला आठ्या पडल्या, दात उठ करा करा खाल्ले, मुठी वळल्या, आवेश आला. भगवान सूर्यनारायण आकाशात प्रकट झालेत, डोळे आरक्त झालेत मासाहेबांचे. सूर्यनारायणाकडे पाहिलं आणि मासाहेबांनी हात जोडले. हे भगवान, मी 7 महिन्याची गर्भवती आहे, 2 महिन्याने मला मूल होणार आहे. माझी आपणास विनंती आहे, माझ्या पोटी आपण स्वतः यावं. प्रजेला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्याकरता, पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवण्याकरता तुम्हीच तेजस्वी सूर्य माझ्या पोटी पुत्र रूपानं जन्माला आले पाहिजे. आणि तुम्हाला नसेल शक्य तर तुमच्या सारख्याच प्रतापी सूर्याचा उदय या महाराष्ट्रानं पाहायला पाहिजे. मला तसा वीर, शूर आणि धैर्यवान पुत्र हवा आहे. मला कुठल्या चाकर, दास आणि सेवकाची आई होण्याची इच्छा नाही. गुलामगिरी करणारा पुत्र मला नकोय. मला राज्य निर्माण करणारा राजा हवा आहे. मासाहेब विचारच्या करत आहेत, हात जोडलेत, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तेवढ्यामध्ये विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाठीमागून आल्या. मासाहेबांच्या पाठीवर हात टाकला. हात पडला तसा मासाहेब दचकले. मागं वळून पाहिलं, लक्ष्मीबाई पदरानं डोळे पुसले, डोळे लालबुंद झालेत मासाहेबांचे. लक्ष्मीबाईने हात जोडले. राणी सरकार, 15 दिवस झालं पाहतोय आम्ही, आपण उद्विग्न दिसताय. आमचं काही चुकलं का? आम्ही सेवेत कुठं कमी पडलो का? काय हवं नको आम्हाला सांगत जा. तुम्हाला 7वा महिना सुरू आहे. या महिन्यात प्रत्येक स्त्रीला काहीतरी खायला, काहीतरी प्यायला, काहीतरी लिहायला आवडतं. त्याला आम्ही डोहाळे म्हणतो. सांगा तुमचे डोहाळे. डोहाळे शब्द ऐकला, तळपायाच्या मस्तकाला गेली महाराज. पुन्हा डोळे लाल बुंद झाले, कपाळाला आठ्या पडल्या, मुठी आपोआप वळल्या गेल्या. डोक्यावरचा पदर खांद्यावर आला, पदर कमरेला खोला आणि मासाहेब एखाद्या वीरासारख्या गरजल्या. वहिनी साहेब, आमचे डोहाळे विचारताय? नाही वहिनी सरकार, आम्हाला ना खायला आवडतं, ना प्यायला आवडतं, ना लिहायला आवडतं. आम्हाला काय आवडतं सांगू तुम्हाला? आम्हाला आवडतं युद्धाचा पोशाख अंगावरती परिधान करावा, डोक्यावरती जिरेटोप ठेवावा, कमरेला शेला गुंडाळावा, तलवार म्यान करावी, घोड्याच्या पाठीवरती मांड ठोकावी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोडा फेकावा, गोरगरिबांच्या घरी जावं, त्यांची हातची चटणी भाकरी आनंदानं खावी, त्यांच्या पाठीवरून हात फिरवावा असं आम्हाला वाटतं. आम्हाला वाटतं आमच्या बायका पोरींना दिवसा दुपारी 12 वाजता उचलून नेणाऱ्या हैवानांची शिरं धडावेगळी करावीत. आम्हाला वाटतं हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. आम्हाला वाटतं महाराष्ट्राला न्याय नीती देणारा स्वतंत्र राजा असावा. आणि जिजाऊ मासाहेबांना तसं वाटत होतं, म्हणून पोटामध्ये या प्रतापी सूर्याचा उदय होत होता. एकच बोलेल महाराज, जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसतात, जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसतात तर बाटल्या असते आमच्या मुलीबाळी, बाटल्या असते आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसतात तर नसती राहिले अंगणात तुळस, नसती दिसले मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसतात तर मोगल बादशहा नावाचा हैवान इतका खवळला होता आणि त्यानं त्याचं काम करायचं ठरवलंच होतं, ते झालं असतं. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, एक छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी हो जाती. आणि हे सगळं आहे तसं थांबलं. आज शिवाजी महाराजांची जयंती सप्ताहाच्या रूपानं आम्हाला करायला मिळाली. त्याचं कारण जिजाऊ मासाहेबांनी ते संस्कार करून ह्या राजाला जन्म दिला. आणि चरित्र आणि चारित्राचा समन्वय राजांच्या ठिकाणी घडवून आणला. जिजाऊ मासाहेबांसारखी आई असावी तेव्हा छत्रपती शिवरायांसारखा राजा निर्माण होतो. आज या सप्ताहाचा शुभारंभ, महाराजांच्या जन्मोत्सवाच्या आरंभाचं कीर्तन करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. उपस्थित सर्व परिसरातून आलेले भाविक मंडळी, गावातील सर्व भाविक माता भगिनी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, सर्वांच्या उपस्थितीत आज कीर्तनाचा शुभारंभ करून या सप्ताहाचा शुभारंभ झाला असं सांगतो. परत एकदा मोठ्या प्रेमानं घोषणा करायच्या आणि ज्ञानोबरायाचं भजन घ्यायचं. बोला हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की
छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. ज्ञानेश्वर ऐका 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 एकच मिनिटं उठू नका. एक सुंदर औषध तुमच्यासाठी आणलंय. म्हातारे माणसं तर आवर्जून ऐका. 200 रोगांवर काम करणार एक औषध आहे. नाही आणलंयच खरंच. 5 प्रकारच्या तुलसीपासून बनवलेलं श्री तुलसी नावाचं एक सुंदर औषध आहे. 5 तुळशीपासून बनवलंय. 200 रोगावर काम करतं. ज्यांना दमा आहे त्यांनी तर आवर्जून घ्या. अतिशय काम करतं दम्यावर. ज्यांना पित्त आहे त्यांनी अवश्य घ्या. पित्त जाळणारं औषध आहे. अवसान गळून गेल्यासारखं होतं ना, माणसं म्हणतात अंगातून अवसानच राहिलं नाही, अशा लोकांनी अवश्य सुरू करा. कॅन्सर सुद्धा बरा झालाय महाराज. ज्याला पचनशक्तीचा प्रॉब्लेम आहे, करपट ढेकरं, अजीर्ण, अपचन, ॲसिडिटी, त्यानं ते औषध सुरू करा. इथं गाडी बोलवतो अगदी ह्या इथं. ड्रायव्हर गाडी घेऊन येईल. गाडीमध्ये औषध आहेत. घेण्याची पद्धत सकाळी उपाशी पोटी अर्धा ग्लास पाण्यात 4 थेंब टाकायचे. तेवढं औषध प्यायचं. अतिशय गुणकारी आहे. 1 महिन्याच्या औषधाची किंमत 200 रुपये आहे. ज्यांना हवंय त्यांनी घ्या. इथं मंदिरच्या पाठीमागे गाडी येईल. ड्रायव्हरकडून घ्या. उपस्थित सर्वांना मनापासून सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ गिरगाव. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.